अंतरी श्रेष्ठाचे अनुभव येतील अंतरी श्रेष्ठाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे उडी संताची विस्तारली वाचा फळे विनवेल विस्तारली वाचा फळे विनवेल कोरडेचे बोल फुस वांझे आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे उडी संताची तुका मनी आलो निर्वाणाचे वरी तुका मनी आलो निर्वाणाचे वरी राहुनी दिवरी नारायणा आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे उडी संताची आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी संत चरणासी समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंत पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे धिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि विठ्ठल
शिष्टाचे अनुभव तळमळे जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी वैसवावे उडी संताची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट चार कडव्याचा बहुतेकांच्या परिचयाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय श्री पंढरीनाथ आलं चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये बसवण्याची विनंती करतात। तुकोबराय म्हणतात देवा ओ देवा महाराजाला कदाचित देव म्हणले असतील बोला महाराज काय इच्छा आहे महाराज इच्छा असे बैसवावे ओळी संताची संताच्या पंक्तीमध्ये त्या ठिकाणी बसवा कशाला बसायचे तुम्हाला तिथं काय मिळणार आहे तुम्हाला त्या जागेवर बसले तर तुकोबराय म्हणतात देवा मला का त्याच्या मठाचा अध्यक्ष व्हायचा नाही देवा मला का त्याची दिंडी चालवायची नाही देवा त्यांच्याकडून मला कुठलीच अपेक्षा नाही मग कशासाठी बसायचे तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये तर तुकोबराय म्हणतात देवा संताकडे दुसरं काही असो नसो पण संताकडे अनुभवाचं गठुडं असते महाराज त्या संतांच्या अनुभवाचं संक्रमण या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये व्हावं याच्याकरता बैसवावे ओळी संताची महाराज एखादं मोठं फळ प्राप्त करायचं असेल तर माणसाला त्याग सुद्धा मोठा करावा लागत असते तुमची त्यागाची काय भूमिका आहे तुकोबराय म्हणतात देवा त्या संगतीमध्ये बसण्यासाठी मी माझ्या जीवाचं बलिदान सुद्धा देण्याकरता तयार आहे आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संताची म्हणजे बलिदान जीवाचं दिल्याच्या नंतर तर बसवसाल ना देवा त्यागाची सुद्धा या ठिकाणी माझी भूमिका आहे मला तुम्ही एवढं चांगलं बोलता एवढी चांगली कीर्तन करता रोज फिरता अनुभव नाहीत का तुम्हाला महाराज म्हणतात देवा बोलणं चांगले पण माझं बोलणं असे वांझेरे देवा विस्तारली वाचा फळीविन वेल कोरडेची बोल ओस वांझे माझ्या बोलण्याला आणखी अनुभवाचं त्या ठिकाणी फळ लागलं नाही देवा त्याला फुलंही लागलं नाही आणि त्याला फळंही लागलं नसलेल्यामुळं आतापर्यंत माझं जे बोलणं आहे महाराज म्हणतात ते सगळ्याच्या सगळं फोल आहे फोस आहे व्यर्थ येते आणि त्याला त्या बोलण्याला त्या शब्दाला अनुभवाचा गोडवा यावा याच्याकरता या ठिकाणी तुमच्या संगतीमध्ये म्हणजे संतांच्या संगतीमध्ये बसवा देवा एवढी माझी विनंती आहे तुम्हाला 3 चरणामध्ये तुकोबराय देवाला विनंती करतात आणि 4थ्या चरणात धमकी देतात देवा मी तुला गोडीन सांगायला लागलो ऐक बाबा आणि तू जर तसं ऐकत नसतील तर माझी तुझ्यासोबत 2-2 हात करायची तयारी सुद्धा आहे तुका म्हणे आलो निर्वाणाची वरी म्हणजे भांडण करायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी माझी तयारी आहे इच्छा एकच माझी की माझ्या अंतःकरणामध्ये उरी या शब्दाचा अर्थ आहे द्वैत माझ्या अंतःकरणामध्ये द्वैत शिल्लक ठेवू नका म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जर बसलो तर माझ्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी द्वैत शिल्लक राहणार नाही असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विडवलो साधू संतांच्या आशीर्वादाने हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने गावावरती हनुमंतरायाची निश्चिम अशी कृपा महाराज इथे आल्याच्या नंतरच दिसली कारण जेव्हा मी येत होतो तेव्हा अन्नदान या ठिकाणी आज या ठिकाणी चालू होते ज्यांनी अन्नदान केलेलं आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा आज मी असं ऐकलं की आमचे पुजारी बाबा सांगत होते दिगंबरजी बाबा ते म्हणले महाराज 50-60 पंक्ती होतात या वर्षी म्हणजे आमच्या गावात दरवर्षी 60 पंक्ती म्हणणं सोपं आहे पण 60 पंक्ती करणं अवघडच महाराज कारण आताच्या काळात असं आहे लोक अन्नदान करण्याकरता पैसा भरपूर आहे लोकांजवळ आणूनही टाकतात पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे करणार कोण नाही करणार कोण नाहीतर आता एकाल पंगत मागितली तर कोणी द्यायला तयार असते महाराज 10 जण पण प्रश्न असा आहे वाढणाराचा करणाराचा पण इथं आल्याच्या नंतर आमचे शेषराव दादा सांगत होते पाटील मला घेण्याकरता आले तेही असं सांगत होते की महाराज आमच्या गावात करणाराची अडचण नाही आणि खरंच नाही दिसत नाही तुम्हाला इथं जेव्हा मुलं वाढत होते त्यावेळेस या सर्व मुलाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालावा अशीच महाराज कारण या मुलांनी सध्या असे बहुतेक पोरं अशा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असताना दिसत नाही तेव्हा मी तुमच्या भागामध्ये पहिल्यांदाच आलो पण कौतुक करावं असं तेवढं त्या ठिकाणी कमीच आहे नाही का या नागापूर नगरीचं ग्रामदैवत असणाऱ्या हनुमंतरायाची सेवक ही सर्व मंडळी झाली जसे रामचंद्र प्रभूची सेवा करण्याकरता स्वतः त्या ठिकाणी मारुतीरायानंच विडा उचलावा आणि मारुतीरायानं रामप्रभूची सेवा करण्याकरता जसं अंग झोकून घ्यावं तसं तुम्ही सर्व गावकरी मंडळी मारुतीरायाची सेवा करण्याकरता अंग झोकून घेतलेली दिसायला लागले आणि याचं कारण असं असते कारभारी चांगली आहे त्या गावातली तेव्हा गावाचं हे सगळं वातावरण आहे मी म्हणत असतो नेहमी घरही चांगलं ठेवायचं असेल तर कारभारी चांगला लागते गावही चांगलं ठेवायचं असेल तर कारभारी चांगला लागते देशही चांगला ठेवायचा असेल तर कारभारी चांगला लागते राष्ट्रही चांगलं ठेवायचं असेल राज्यही चांगलं ठेवायचं असेल तर कारभारी चांगले लागत असेल मला आणि हे गाव या ठिकाणी एकोप्यानं एवढ्या निष्ठेने या ठिकाणी जर एवढा कार्य करत असेल तर नक्कीच्या गावातली कारभारी चांगलीच नाही का मारुतराव मामा त्याचं कारण आहे का मी काही आलो नाही इकडे आमच्या आदरणीय हरिवंत दिलीप महाराज यांच्या माध्यमातून इथे येण्याचा पहिल्यांदा योग आला 3-4 चेहरे माझ्या परिचयाचे आहेत म्हणजे नावासहित परिचयाचे आहेत आदरणीय आमचे संतोजी महाराज आदरणीय आमचे
विठ्ठल महाराजांचे बंधू दादाच व्यंकटेश महाराजजी, व्यंकटेश महाराज आदरणीय आमचे मारुतराव मामा आणि तात्या सुद्धा परिचयाचे आहेत बरं. म्हणजे मुर्द आपलं हे जे साऊंड सिस्टीमवालं आमचे तात्या आहेत ते सुद्धा माझ्या परिचयाचे आहेत नाही का. ही सर्वच मंडळी या ठिकाणी वारकऱ्याबद्दल प्रेम आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी वंदना करतो. दोन सिंहासारखे वाजवणारे या ठिकाणी मृदंगाचार्य दिलीपजी महाराज, आमचे माने महाराज, या सर्व दोन्ही महाराज मंडळीच्या चरणी या ठिकाणी वंदना करतो. अतिशय नम्रतेने महाराज. बसणारामध्ये अनेक सुशिक्षित मंडळी या ठिकाणी आहे. समोर कीर्तनाकरता उपस्थित असणाऱ्या, बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या भक्तिमती माता, यूट्यूब चॅनल सुद्धा त्या ठिकाणी आहे. का नुसतंच फुटू ये रे बाबा, नाही ना. तुझ्याही चरणी या ठिकाणी वंदना करतो आणि या अभंगाच्या पदाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू आपण. हनुमंतरायाच्या पावन दरबारात हे शिवाय तुम्हाला पटल न पटल पण हनुमंतराय असं दैवत आहे बाबा. असा नियम होता त्रेतायुगामध्ये. रामकथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात ना. असा नियम होता बाबा रामचंद्र प्रभूच्या युगामध्ये, त्रेतायुगामध्ये नियम असा होता, पोराच्या अगोदर बापानं मरायचं नाही. कारण त्रेतायुगात असं होतं, पोरानंच त्या ठिकाणी माग राहिले पाहिजे तर बापानंच त्या ठिकाणी महाराज अगोदर गेलं पाहिजे. आता कलियुग आहे, कलियुगात 35 वर्षाचा पोरगा मरायलाय आणि 75 वर्षाचा बाप त्याला खांदा द्यायला लागलाय. असं काय? कलियुगामध्ये महाराज माणसाला आयुष्य भेटलेलं नाही. काही गोष्टी कलियुगात कमी आहेत महाराज. काय काय कमी आहे? तुकोबाराय सांगतात, अल्पभाव, अल्पमती, अल्पायुष्य नाही आहेत. 4 गोष्टी कमी सांगितल्यात तुकोबाराय महाराज. म्हणतात अल्पभाव, अल्पमती, अल्प आयुष्य, या 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये कलियुगात कमी येतात. खरंच येतं कमी. जर आपण बारकाव्यानं पाहिलं तर आपलं सहज लक्षात येईल, समजायला. पण भाषा गिषा, कारण आमची जरा तिकडची भाषा आहे ना थोडीशी, नाही मिसळाव म्हणजे बरं, नाहीतर असं होते ते कधी कधी असं होते की आम्हाला काय म्हणायचं ते पुढच्याला कळत नाही, पुढच्याला काय ऐकायला लागले ते आम्हाला कळत नाही. कारण ऐकणारी माणसं आता सध्या काही ध्यानावर नाही. तुमच्या गावात तसं देवदानी माणसं काही ऐकायला महाराज, नुसता डॅन्सच ऐकायले लोक सध्या भागवताच्या नावाखाली नुसते नाचायले आणि त्यालाच भागवत म्हणायले, त्यालाच भागवत म्हणायला लागले. पुन्हा जे व्यासपीठ ज्ञानाचं आहे, दुर्दैवानं ते व्यासपीठ नृत्याचं स्टेशन करून टाकलं आमच्या लोकांनी. आणि सर्वस्वी कारणीभूत असतील तर हरिभक्त परायण असणारी मंडळी, आयोजन करणारी काही माणसं त्या ठिकाणी ती नाचा लागली. नुसतं अख्ख्या मंडपात उभं राहायचं, नाचा नाचा नाचा, कशालाही नाचा. हे व्यासपीठ नाचण्याचं नाही महाराज. हे व्यासपीठ असे अध्यात्म ज्ञानाचे. आणि जीवनात तुम्ही कुठलंही ज्ञान मिळवलं असेल, ज्ञानोबराय म्हणतात एकटा अध्यात्म ज्ञान तुम्हाला जर नसेल तर सगळं व्यर्थ आहे महाराज. नाही का? व्यर्थ जाते ते सगळेचे सगळे. ते जाऊ नये असं वाटत असेल तर एवढं व्यासपीठ तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अल्पभाव. तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी अल्पभाव आहे माणसाला. अल्पभाव सप्तेची पत्रिका काढायच्या दिवशी पंगत घ्या वाटते. म्हणजे आज मीटिंग झाली त्या दिवशी आणि पत्रिका ज्या छापायच्या टाकायच्या असल्या त्यावेळेस कारभाऱ्याने विचारावं, का रे बाबा तू म्हणला होता पंगत घ्यायची. म्हणजे आता तुमच्या गावात हे दैवत मोठं आहे म्हणून तुम्ही सगळे जण करता, हा भाग वेगळा. पण गावागावातल्या ह्या स्थित्या येतात कशा? सप्ताची मीटिंग सुरू झाली की पंगत घेण्याची इच्छा आहे, म्हणजे भाव निर्माण झाला आणि पत्रिका छापायची त्या दिवशी म्हणते राहू दे, नाही तर राहून द्या. म्हणजे बोलला भाव निर्माणही झाला पण टिकला नाही. महाराज भाव निर्माण झाल्याच्या नंतर टिकला पाहिजे. तुकोबाराय म्हणतो तो कलियुगातल्या माणसाच्या मनात टिकल याची गॅरंटी नाही. अल्पभाव. दुसरा शब्द आहे अल्पमती. बुद्धी किती आहे कोणाला? मती लय कमीच आहे. जरा माफी मागून बोलतो तुमच्या. आता तुम्हीच परिचयाचे म्हणल्यावर दुसऱ्याकडे बोट नाही करता येत, नाही का? तुम्हाला जर विचारलं तर स्वर कमी झाला जास्त झाला मृदंगातलं कळतं नाही. यायला महाराज मृदंगाचं ज्ञानी, कमी झाला स्वर का जास्त झाला हे चांगलं सांगता येईल कारण ते ज्ञानी आहेत. आम्हाला एखाद्या अभंगाचा शब्दशः भावार्थ विचारला तर शब्दशः म्हणा लागलो मी. तुकोबारायचं मनोगत काय ते सांगता येत नाही आम्हाला, पण शब्दशः एखाद्या अभंगाचा भावार्थ सांगता येईल महाराज आम्हाला त्याच्यातलं कळते. यायला स्वर कमी झाला, उंच म्हणायचंय, कमी म्हणायचंय, गायनाच्या क्षेत्रातलं कळते. तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करता, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं कळते. पण एवढं एक क्षेत्र जर सोडलं, तुमचं तुम्हाला, आमचा क्षेत्र आमचं जर सोडलं तर बाकीच्यातलं कोणाला काय कळते? जरा माफी मागून बोलतो. माझी गाडी आमच्या भागामध्ये हिंगोली शेनगावला नेहमी असं कीर्तनाच्या निमित्ताने तुम्ही शेनगाव ते हिंगोली रस्त्यावर, एक दिवस शेनगावही बाजूलाच राहिलं आणि हिंगोली बाजूला राहिली, मधात गाडी बंद पडली माझी.
गाडी बंद पडल्याच्या नंतर हिंगोलीच्या शेजारी माझा जो मेकॅनिकल होता नेहमीचा, ज्याच्याकडे मी गाडी दाखवतो, त्याला फोन केला. म्हणलं दादा माझी गाडी इथं बंद पडली. म्हणजे महाराज आज एवढे काम आहेत की तुमच्याकडे काही येता येत नाही, असं करा गाडीच माझ्यापर्यंत दुकानापर्यंत घेऊन या म्हणे, कशाचा तरी सहारा घ्या. मी एका गाडीवाल्याला विनंती केली महाराज, त्याला म्हणलं घे भाऊ आपली गाडी तिथपर्यंत. नेली गाडी, त्यानं बोनट काढलं आणि बोनट पाहिल्याच्या नंतर साहेब आज डोकावून पाहिलं म्हणजे महाराज जास्त काय अडचण नाही, फक्त एक नट पडलाय वायर निसटल्यामुळे तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं बाबा हे जर नट टाकावंच लागते वायर जोडावं लागते म्हणे महाराज. मी म्हणलं किती रुपये लागतील म्हणे 500 रुपये लागतील महाराज. मी म्हणलं नट केवढ्याचं आहे म्हणे 10 रुपयाचं आहे. लागतील किती म्हणे 500. मी म्हणलं लय झाले नाही रे पैसे. मी त्याला म्हटलं पैसे जरा जास्त झाले. तर तू काय म्हणलं मला ऐका म्हणे महाराज नट मीच आणून देतो टाका तुम्ही. तुमच्या ध्यानात आलं ना, नट मीच आणून देतो टाका तुम्ही. कुठं टाकता आपल्याला काय कळत घेतलं नाही का महाराज. एखाद्या वेळेस भाजी करायची जर असली तर 100 जण बसलेले असतात तिथं, पण त्याच्यात मसाला किती टाकायचा त्याची ज्ञान सगळे आलं. पंक्तीला बसल्यावर म्हणजे पत्रवाळीवर वाढलेलं जेवायचं ज्ञान सगळे आले, पण भाजी फोडणी देण्याचं ज्ञान सर्वांना नाही. विशेष ज्ञान विशेषच लोकांना असते बाबा, नाही का. तुमची बुंदी आज बुंदीच होती ना स्वयंपाक करता, नाही का. ज्यांनी बुंदी काढली असेल मला काय म्हणायचं, राग नका म्हणू बरोबर आचारी बुवा. आडी खतणारी माणसं वेगळी असतात, आडी खतणारी वेगळी. तेलाची डबे त्याच्यामध्ये टाकणारी सुद्धा गावातलीच मुलं असतात. आडी गावातल्याच पोरांनी खतून दिलेली असती, डबे टाकणारी सुद्धा गावातलीच पोरं असतात. महाराज ती बुंदी आणणारी सुद्धा गावातलीच मुलं असतात, दळून घेणारी सुद्धा गावातलीच पोरं असतात. आणि आचार्याचा इकडं तुमच्या इकडे बुंदीचा भाव काय, जर एक गोणी काढायची असली तर 1 क्विंटलभर साखर काय भाव आहे तुमच्या इकडं का? तसं म्हणजे गावातली सेवाधारी मंडळी गावातली, पण आमच्या इकडे सरासरी 4000 रुपये घेतात. एक बुंदीची 1 गोणी जर साखर गाळायची असली तर 4000 रुपये भाव आहे. मला काय म्हणायचं ऐका, फक्त मला सांगायचं हे 5000 तुमच्याकडे 5000 आहे का? म्हणजे सगळेच पोरं गावातलंच करायला लागले तर 5000 द्यायचे कसे महाराज? चाचणी धर लागतील, चाचणी 5000 चाचणीचे येत नाही का. सगळं जरी करता आलं गावातल्या पोरायला, पण गावातल्या माणसाला स्वयंपाक्या जर सोडला तर सगळ्याला चाचणी धरता येत नाही. म्हणजे विशेष ज्ञान त्या चाचणीचं विशेष ज्ञान फक्त स्वयंपाक्याला महाराज, बाकीच्या सर्व मंडळी ते ज्ञान नाही. आणि म्हणून ते ज्ञान मिळवण्याचं जर क्षेत्र असेल दादा तर त्या ठिकाणी परमार्थिक क्षेत्र. म्हणून म्हणजे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हनुमंतरायाच्या दरबारात जर आपण बसले असाल तर तुम्ही मंडळी श्रेष्ठच आहात, पण तरी पारमार्थिक दृष्ट्या मन दुरुस्त करण्याकरता मारुतीला गुरु माना. आपण रोज हनुमान चालीसा म्हणत जर असाल तर त्याचे अधिक शब्द आहे, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरु पवन कुमार बल बुद्धी विद्या देव मोही हरहु कलेश विकार. त्याचा शब्द पहा कसा आहे, निज मन मुकुर सुधारी. तुलसीदास महाराज म्हणतात मुकुर म्हणजे आरसा, मन रूपी आरसा दुरुस्त करा. मारुतीराया तुम्ही गुरुच्या रूपामध्ये आहात आणि गुरुच्या रूपामध्ये असल्यामुळं या ठिकाणी आमचा मनरूपी आरसा दुरुस्त करा. तुम्हालाच विचारतो सगळ्या माय मावल्यावर, आरसा खरं बोलते का खोटं? नक्की आरसा खरं बोलते? तुकोबाराय म्हणतात जैसा तैसा दावी आरसा. आरसा जर खरं बोलत असेल तर महाराज त्याला दुरुस्त करायचं काय काम आहे? आणि जर तुलसीदास दुरुस्त करायचं सांगत असतील तर नक्की आरसा खोटं बोलत असत. ज्या अर्थी तुलसीदास महाराज म्हणतात निज मन मुकुर सुधारी, मनरूपी आरसा दुरुस्त करा, याचा सरळ सरळ अर्थ आहे महाराज नक्की आपला आरसा बिघडलेला आहे, खोटच बोलते आरसा. तुम्ही जरी सगळे म्हणले खरंच बोलते आरसा, पण ऐका आरसा ज्याचा त्याला खरं बोलत असते, पण दुसऱ्याला आरसा नेहमी खोटं बोलत असते. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला, माता मला जरा लवकर कळलं. आरशाच्या समोर कुंकू लावत असताना जर तुम्ही उजव्या हाताने कुंकू लावा लागल्या तर तुमचं तुम्हाला उजव्या हाताने दिसते, पण पाठीमागं जर तुमच्या एखादी शेजारी उभी असली तर तुम्ही लावलेलं कुंकू तिला उजव्या हाताने दिसते का डाव्या हाताने? आता खरं बोलायला का खोटं? तुम्ही आरशाच्या समोर पदर घेतल्याच्या नंतर डोक्यावर महाराज तुमचा पदर तुम्हाला सरका दिसते, पण पाठीमागं उभ्या असणाऱ्या बाईला सरका दिसते का उलटा? मग खरं बोलायला का खोटा? याचा अर्थ असा आहे आरसा नेहमी दुसऱ्याला उलट दाखवतो, तसं मन सुद्धा प्रापंचिक माणसाला उलट दाखवते. ज्या प्रपंचामध्ये सुखच नाही अशा प्रपंचामध्ये महाराज मन तुम्हाला सुख दाखवते, म्हणून दुरुस्त करायची गरज आहे त्याला. विठ्ठल विठ्ठल
आरसाही दुसऱ्याला खोटच बोलते महाराज, मन सुद्धा माणसाला त्या ठिकाणी खोटच बोलते. कारण प्रपंच म्हणलं की आपलं मन आपल्याला प्रपंच सुख सांगते, पण शास्त्र म्हणते प्रपंच दुःखाचाच आहे. मी म्हणत असतो प्रपंचात आरंभापासून तर शेवटपर्यंत दुःख आहे. माया हो, तुमच्या इथं लेकरू झाल्याच्या नंतर त्याला लढवतात का तसंच ठेवतात? हा, रडवतात, बहुतेक रडवतात. नाही रडलं तर त्याच्या अंगावर गरम पाणी टाकतील, चापटा तरी हाणतील, त्याला मारा झोके तरी देतील, पायाला धरून. लढलं पाहिजे याचा अर्थ असा आहे, लेकरू जन्माला आलं की सुरुवात लढण्यात, बरं मग शेवट मेल्यावर पुन्हाही रडणे, म्हणजे ज्याचा आरंभ लढण्यात आहे त्याचा शेवट रडण्यातच. महाराज मग माणसं हसतात का? एक जण म्हणजे महाराज लग्नात हसतात ना, विवाहामध्ये हसतात, ती पण गोष्ट खोटीची आहे. कारण लग्नात पण सगळे हसत नाहीत. लग्नाच्या दिवशी फक्त एकटा नवरदेव असते, नवरीकडचे त्या दिवशी सुद्धा लढतच असतात. फक्त फरक एवढा आहे, लग्नाच्या दिवशी नवरीकडचे लढतात आणि लग्न झाल्यावर नवरदेवाकडचे, पण लढणं सुरूच आहे. विठाल असा प्रपंचामध्ये दुःखच असल्यामुळे ज्ञानोबरायचे आपल्या सर्व संसारी माणसाला विनंती, महाराज तुम्हाला जर विश्रांतीपर्यंत जायचं असेल तर एकच जागा आहे महाराज, ती म्हणजे साधू. दोन्ही सरळ सरळ प्रमाणे सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात साधूचे संगती तरुणोपाय. करायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही, आणि विश्रांती मिळवायची असेल संसारी जीवाला महाराज तर संताशिवाय पर्याय नाही. साधूच्या जवळच त्या ठिकाणी विश्रांती आहे. विश्रांतीचा संतांची भाव, संतांच्या पायावर जर भावना असेल तर महाराज म्हणतात तिथं विश्रांती. तापलेल्या जीवाला त्या ठिकाणी विश्रांती महाराज. आणि आपण संसारिक माणसं असल्यामुळे तापलेलेच आहे. कशानं? त्रिविध तापान तापलेले जीवित आपण नाही का. आधी भौतिक तापान तापलेले आहोत आपण, आधी दैविक तापान तापले. ताप या शब्दाचा अर्थ आहे दुःख. आपण भौतिक दुःखानं तापलेली माणसे. काय भौतिक दुःख कशाला म्हणतात? एका माणसाला दुसऱ्या माणसापासून होणाऱ्या त्रासालाच भौतिक दुःख म्हणतात. पण माणसाला त्रास देतात का देत नाही? देतातच ना देवा. माणसाला त्रास साहेब देतात. आता तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येत असते. आमच्यासारखे जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा त्याचा ताप तुम्हाला होतेच, आणि तुमचा ताप कधी कधी आम्हालाही होते. दोघांचाही ताप एकमेकाला होते. इकडे या वसमत तालुक्यामध्ये जलापूर नावाचं गाव आहे. या मागच्या महिन्यामध्ये माझी तारीख होती, तर मी तिथं कीर्तन सेवेनिमित्ताने गेलो. तर आमचं कसं असते पहा, आता आमच्या बाबाचा नंबर, आमच्या दिगंबर बाबाचा नंबर माझ्या डायरीत होता. जसा दिलीप महाराजाचा फोन आला तसा बाबाचाही फोन आला होता. महाराज तारीख लिहून ठेवा. आता परिचय नसल्यामुळे डायरीत तारीख एक नंबर असतेच. गावात गेल्याच्या नंतर कुठं बसायचं याच्यासाठी नाही का. तसं त्या जलापूरच्या माणसाचा नंबर घेतला मी. कशासाठी उदाहरण सांगलो तुम्हाला? ताप माणसाला होतेच माणसाचा, याच्यासाठी उदाहरण सांगतो. विठाल विठाल त्या गावात गेलो. गावात गेल्याच्या नंतर ज्यांनी तारीख घेतली होती त्या विचारलं कुठे येत तुम्ही? ते म्हणे महाराज मी सध्या घरीच. मी काय आणखी त्या गावात आलो नाही. ज्यांचा मी तुम्हाला नंबर दिला त्याला फोन करा. तर मी त्यांना फोन केला गावकडे यायला. तर ते म्हणे महाराज या आम्ही मंदिराजवळची या. म्हणजे गावात मध्ये गेलो तर मंदिराजवळ महाराज ते होते. मला घरी नेलं त्यांनी. जसं आज घरी गेलो आमच्या माऊलीच्या तसं घरी गेल्याच्या नंतर बसलो. पण त्या दिवशी घर मालकाचा चेहरा जरा पडलेला होता. घरात गेल्याच्या नंतरच कळते महाराज माणूस प्रसन्न आहे का प्रसन्न. तर मी त्याला विचारलं दादा काही तब्येत नाही का बरी? नाही हो म्हणे महाराज तसं काय नाही. म्हणलं पण तुमचा चेहरा सांगायला लागला ना की तुम्ही जरासे नाराज दिसता. तर ते म्हणे महाराज काय सांगा तुम्हाला आता घराने घरची. पण म्हणून सांगा ना काय अडचणी काय दुःख काय ते सांगा. सांगितल्यावर समजेल माणसं काय. म्हणे महाराज
ऊसाची टोळी ऊस तोडण्यासाठी शेतात येऊन बसली. ऊसाची टोळी शेतात ऊस तोडण्यासाठी येऊन बसली आणि सगळ्याच भावान मोटर चालू करून दिली म्हणे वाटत. आता पहिलं ट्रॅक्टर जर फसलं तर वाट रस्ता बंद होते आणि रस्ता जर बंद झाला तर त्या ठिकाणी ऊसाची टोळी वापस गेल्याशिवाय राहत नाही. सख्या भावाचा त्रास हे का नाही. माझी तुम्हाला विनंती गड्या, कीर्तन तुमच्या ध्यानात नाही राहिले तरी चालेल, पण कोणाचा रस्ता अडवू नका महाराज, कोणाची पाईपलाईन अडवू नका, खरंच नका अडवू. लोक असे कसा जातो, काही लोकायला हरभरण सोयाबीन एकदाच काढून आणायला लागते रस्ता नसल्यामुळे, वाटच अडवल्या कसं जातो. धंदे करतात आपल्याकडचे लोक. लय तुम्ही लय लांब आले, लय वाईट बोलायले. वाईट नाही बोलायलो मी तुम्हाला, तुम्हाला विनंती माणसं. हे पहा, पाईपलाईन जेव्हा खतल्या जातील, पाईपलाईन तुमच्या इकडे पाईपलाईन, आमच्या इकडे पाईपलाईनची जवळजवळ खोली सारखीच असते नाही का. ट्रॅक्टर लावलं तरी ट्रॅक्टरच्या फाळाला पाईपलाईन ताडत नाही मार, जेवढं खुलच असते ती. पण माणसं म्हणतात आपल्या शेतातून न्यायचीच नाही. माझी तुम्हाला विनंती, नेऊ देतात महाराज. त्याची जर पाईपात म्हणजे पाणी जर त्याच्या शेतापर्यंत गेलं, 3 एकर शेती होत्या, त्याची जर महाराज 3 एकर शेती पाण्याखाली आली तर त्याचे 2 लेकर सुखान अन्नाचे 2 घास त्याच्या पोटात जाणार आहेत महाराज. आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा लागणार आहे. लोकांचे शाप घेऊ नका, आशीर्वाद घ्या आणि धोरणात जीवन जगा. कलियुगातली माणसं बुद्धिमान आहेत, फक्त धोरणं उकलेले जास्त आहेत. कलियुगातले माणसं महाराज ताळा उकलेली माणसं आहेत. तुकोबाराय म्हणतात कलियुगातल्या माणसाच्या जीवनात ताळा नाही. खरंच नाही, आम्हाला आणून येतात. हिंदी गौरीच माणसं आहेत ना आम्ही. आज जसं हार घालायला आपल्याला माणूस आला, तसंच मला एक कीर्तनामध्ये हार घालायला माणूस आला होता, पण त्या दिवशी व्यवस्था जरा उंच होती माझी, म्हणजे व्यासपीठावर होती पाशी माझी, आणि धोतर माझा असं खाली लोंबलेलं होतं. आता बसलेलंच असल्यामुळे सुनच कीर्तन करावं लागते म्हणून त्या व्यासपीठावरून खाली धोतर लोंबलेलं. तुमचा जसा आता गस समज भरला जरशी जागा आहे पुढे, त्या दिवशी पाय ठेवायला जागा नव्हती महाराज. सगळी मंडळी पुढे येऊन बसलेली. हार घालणाऱ्यानं हार घातला आणि बाकीच्या सांगितलं ते ताट आमच्याकडे पाहू दे, भजनेला आम्हीच लावतो बुक्का. ते खाली बसलं हार घातल्याच्या नंतर. पण मला काळं जे बुक्का लावलेला होता काळ्या बोटानं, त्या ठिकाणी महाराज ते बोट कुठं पुसवत्या बहादरानं, माया धोत्राला दिलं पुसू. म्हणजे चांगलं जरी वागला असेल तरी धोरण हुकवलं का नाही. आणि ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या राऊत बाबा सांगतात, माणसाला चोऱ्या करायचा असला तरी ताळा लागते महाराज. परमार्थन संसार करायला ताळा लागेल याच्यात नवल नाही. चोरी करायची असली तर ती सुद्धा ताळ्यातच करावी लागते. विनोदात सांगत असताना असं म्हणतात, गावातल्या माणसाचं कोणाचं नाव निघू नये. गावातले भुरटे चोर, गावातले भुरटे चोर महाराज, कोणाची सोयाबीन चोर, कोणाची तुरी चोर, कोणाचा हरभरा चोर. ते म्हणले अशी बारीक बारीक चोरी किती दिवस करायची आहे. म्हणजे मग तुमचं काय म्हणणं आहे, 4-5 जण काय म्हणणं आहे तुझं. ती म्हणे अशी एक चोरी करू, मी ताळा सांगायचं बरोबर महाराज, अशी एक चोरी करू की जन्मात पुन्हा काही चोरायचं काम नाही पडलं पाहिजे. ते म्हणे काय चोरायचं महाराज. त्याच गावातलं गावाच्या बाहेर असणारे एक घर श्रीमंत माणसानं बांधलेलं. म्हणले बस आता एवढं एक फोडायचं. आणि त्याचं चाललं बघ नियोजन, त्या चोरीचं नियोजन त्याचं चालू होतं. पण ते म्हणत होते आपण 2-3 आहेत, एखादा माणूस जर आपल्या संग जास्त असला तर बरं. कोण घ्यावा बा आपल्या गावातला नेमका कोण घ्यावा. तर त्या गावामध्ये पांडुरंग नावाचा असा पोरगा होता महाराज, सगळ्या कामामध्ये हजरच. स्वयंपाक करायचा असला तर पांडुरंग पुढंच, पंक्तीत वाढायचं असलं तर पांडुरंग पुढंच, भजन करायचं असलं तर पांडुरंग पुढंच महाराज, कीर्तनात बारी म्हणायची असली तरी पांडू पुढं, सगळ्या कामात पुढं. आणि जो सगळ्या कामात पुढं असते असा माणूस चोरीला चालत नसते. हे बहादरायला चोरी करत असताना हे म्हणले आपण 3 जण आहेत, पण 1 जण पाहिजेत आपल्याला सोबतील. कशाला, आपण जर 3 खोल्यात गेलो तर दरवाजा कोण राखेल, 1 जण तरी सोबती करा आपल्याला. महाराजांनी शोधून पाहिलं तर पांडू बसलेला होता एकटाच वट्यावर. हे 3 जण गेले ते पांडुरंग म्हणले पांडू काय म्हणता दादा. म्हणे चोरी करायली तू का. ते म्हणे अहो मी केलीच नाही, अजून चोरी केलीच नाही. तू काहीच करू नको, फक्त आम्ही दरवाजा आम्हीच उघडणार, तुला आत सुद्धा आम्ही घेऊन जाणार. फक्त आतून दरवाजा लावला की तू फक्त दरवाजाचेच राखण करायचं, दरवाजाच राखण करायचं, बाकी सगळे कामं त्या ठिकाणी आम्हीच करणार. ते मला काय हरकत नाही, तेवढं करायचं असेल तर तेवढं करायला मी तयार आहे. ठरल्याप्रमाणे पांडुरंगला घेऊन महाराज याने सगळं नियोजन केलं. गावाच्या बाहेर घरमालकाचं नियोजन असं होतं, लेकरं होते शिकायला, दोघंच पती पत्नी घरी महाराज. 7:30-8 वाजता घरमालकानं जेवण करायचं आणि गप्पा आणायला गावात जायचं.
गावात गेल्याच्या नंतर त्या गप्पा चालायच्या 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. महाराज यायला माहित होतं आता दोघांचे जेवण झाल्याच्या नंतर बाई जर झोपल्या तर 9, 9:30 पर्यंत यायला झोप लागेल. म्हणजे आपल्याजवळ फक्त त्या माणसाला गावातून घरी येईपर्यंत जो अर्धा तास मधातला तेवढ्या टायमात आपल्याला चोरी झाली पाहिजे. या हिशोबाने त्याने सगळी आखणी केली आणि पांडुरंगला घेऊन घरी गेले. योग असा घर मालकानं त्या ठिकाणी नेमकं जेवण केलं आणि ते गावात निघले. अर्ध्या पाऊण तासानं बाईचे सगळे कामं आटोपल्यानं त्या घरची मालकीन त्या ठिकाणी झोपण्याकरता निघून गेल्या. दरवाजा लावून घेतला. या लोकांनी ठरल्याप्रमाणे महाराज 10 वाजता त्या ठिकाणी बरोबर दरवाजा उघडला. घरात घुसले. आतून त्या ठिकाणी दरवाजा लावला. पांडुरंग सांगितलं, पांडुरंग फक्त दरवाजा सांभाळत आहे. हे बघ आम्ही आता आम्हाला काय चोरायचं ते सगळं आणतो आम्ही, तू राखणच फक्त. पांडू दरवाजात राहिला. महाराज 3 जण त्या ठिकाणी आतल्या खोलीमध्ये काय काय चोरण्याचे आपल्याला त्याचं नियोजन करण्याकरता. दुर्दैवच हे बहादर असं होतं, एका जागेवर पाय नव्हता राहत याचा. महाराज हे दरवाजावर जाऊन राखण सांगितलं या ना, ते म्हणे आता चोरी करूच तर आपल्याला काय काम आहे, चहा करून पिऊ एकदा या घरात. म्हणून ते स्वयंपाकघरात गेलं. इकडे तिकडे पाहिलं तर गॅसची टाकी त्या ठिकाणी दिसली. महाराज त्याचा पाक चालू केला बहादरानं. भगुनं मांडायचं तर समोर त्या भगुन्याकडे लक्ष गेलं नाही, त्याचं पुढे गेलं त्या छोट्या कडेकडे लक्ष. ते म्हणे चहा पिल्यापेक्षा भजेच करू दर्शन. त्याचा तिथलचा नियम बदलला. महाराज ते तसंच नव्हतं ना, सगळ्याच कामात चालत होते ती. म्हणून त्याने ते भगुनं बाजूला केलं आणि कढई त्या गॅसवर ठेवली. तिथलचंच तेल काढलं त्या कढईत टाकलं. एवढंच नाही तर त्याने एक परतन पण काढलं भज्याचं. म्हणजे एक परतनही काढलं मला परातीत. योग असा गावात गेलेल्या मालकाला त्या दिवशी गप्पा आणणारे मित्र भेटले नाही. महाराज त्याची जी मीटिंग 11 वाजता सुरू चालायची, तो बुवा गावात गेला तसाच उभ्या पावलीच वापस आला. याचं नेमकं पहिलं परतन काढणं झालं होतं. महाराज तेवढ्यात आवाज आला घरमालकाचा, अरे दार उघड. दार उघड म्हणल्याच्या नंतर आता हे भजे तळायला बसलेलं याला सांगितलं जरूर जरा. महाराज ते आतल्या चोरायला ऐकू गेलं, पण या पांड्याला काही ध्यान नाही त्याचं. हे भजे नांदायच्या तळ्यात ते आतल्याच्या लक्षात आल्याच्या नंतर तेच पळत बाहेर आले. त्याच्या लक्षात आलं घरमालक या ठिकाणी आलेला आहे. त्यानं पांडू पाहायला कोण येतो, ह्यो भजे तळायला लागला. त्यानं खून केली. पांडुरंग लपान लागते आता घरमालकाला. ते तसंच टाकून दिलं बहादरानं. त्याने सांगितलं आता बाबा हे जे होते नेहमीच्या आदल तोरी आहे ना, रिकाम्या कणग्यात दनादन उड्या आणल्या. आणि पांडुरंगला विचारलं मी कुठं लोकू. म्हणे आता तू एक कर, दरवाजावर घुसवरी. ते वरी दरवाजावर त्या ठिकाणी उपजी मधात हिट केलेलं होतं महाराज सजासारखं. त्याच्यावरती त्या ठिकाणी बहादर लपला. पत्नीनं दरवाजा उघडला. हे वर घरमालकाचा पहिला पाऊल दरवाजातून पडणं, थेट स्वयंपाक घरात लक्ष गेलं घरमालकाचं. तळपायच्या मस्तकात गेली त्याची. महाराज ती भजे पाहिल्यावर ते बायकोल म्हणी जर खायचेच होते तर दोघंच ना, पण जर दोघंच आहे तर तू माझ्या माघारी भजे केलेच का. ती म्हणे तुमची शपथ सांगते हो मी भजे केले नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का. ते म्हणे विश्वास कशाला ठेवू, परातीतले भजे सांगायले ना, कसं बरं विश्वास राहील का. महाराज ते भजे पाहिल्याच्या नंतर मालकाला अशी शंका आली की 100% आपल्या माघारी आपल्या पत्नीने भजे केले. भजे केले हिनं खाल्ली. दोघायचंच भांडण लागलं. महाराज ती बाई समजावून सांगली. शेवटी त्या बाईला रावलं नाही. ती म्हणे पांडुरंगाला तर डोळे येत ना, माझं तुम्हाला एवढं सांगून जर खोटं वाटत असेल तर पांडुरंगाला तर डोळे येत ना. ते म्हणे पांडुरंगालाच येत का, मग कणग्यातले काय आंधळे येत का. धरून नेले तर पुन्हा आणली सापडली सुद्धा नाहीत. महाराज दृष्टांत संपला माझा. मला काय सांगायचंय, चोरी जरी धोरणात नाही केली तरी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये अवकळा होती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये ताळा असावा. ठीक आहे महाराज आमच्या लक्षात आलं, ताळा जर ताळा चुकला तर आमचं जीवन चुकते. ताळ्यात कसं जगावं ते सांगा. नेमकं ताळ्यात कसं जगावं ते सांगा. आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी वक्ते बाबा जीवनाचा ताळा सांगायची. विठ्ठल विठ्ठल ताळा नाही त्याची त्याची अवकळा. तुका
ताळा नाही त्याची अवकळा. एक शब्द जर पुढे लोटला तर अर्थच बदलते नाही काय चरणाचा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा आणि तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. कसं असावं ताळेबद्ध जीवन. तर पूजनीय वक्ते बाबाचे शब्द आहेत महाराज. वक्त बाबा असं म्हणायचे माणसाचं जीवन जगत असताना काही गोष्टी जीवनात एकदाच करा. ताळ्यात जीवन जगत असताना काही गोष्टी दर तिसऱ्या वर्षी करा. काही गोष्टी जीवनामध्ये दर वर्षी करा आणि काही गोष्टी जीवन जगत असताना माणसानं दररोज करा. महाराज माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना एकदा काय करावं, दर तिसऱ्या वर्षी काय करावं, दर वर्षी काय करावं आणि दररोज काय करावं. विठ्ठल महाराज असं म्हणायचे. महाराज शब्द आहेत महाराज एकम विवाहम. माणसानं लग्न जीवनामध्ये एकदाच करायचं. एकम विवाह. लग्न डबल करायच्या भानगडीत पडू नये कोणी असो. का करू नये. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात दुसरी न करावी बाईल अवघी फटफजिती होईल बोभाट वेशद्वारा जाईल. बायकाच्या पानवठ्या तुमच्या घराचा बोभाटा गावातल्या पानवठ्यापर्यंत जाऊ शकते महाराज. त्या काळात लिहिलेलं असल्यामुळे जुन्या काळात महिला मंडळी विहीर येऊनच पाणी भरत होत्या नाही का. त्या पाणी भरण्याच्या जागेलाच पानवठा म्हणतात ना. आपल्या घराचा बोबाटा जर डबल लग्न केलेला असेल तर आपल्या घराचा बोबाटा महाराज पानवठ्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून दुसरी न करावी बाई. किंवा तुकोबाराय सांगतात एका पुरुषा दोघी नारी. एका पुरुषा दोघी नारी. एका पुरुषा दोघी नारी. एका पुरुषा दोघी नारी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे त्याचे घरी. एक पुरुष दोघी नारी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे त्याचे घरी. एका पुरुषा दोघी नारी. पाप बसे त्याचे घरी. पाप बसे पुरुषा दोघी नारी. पाप वशे त्याचे घरी. महाराज म्हणतात पाप पाहायचा असेल तर त्या घरी जा ज्या घरात 2 लग्न केलेली. का बरं राहतं तिथं पाप कसं काय राहते. तर त्याचं कारण असं आहे जीवनामध्ये सौती इतकं वाईट काहीच नसते महाराज. महिला मंडळीच्या नजरेनं जर पाहिलं तर नाही का. रामायण ते शिकवणारा ग्रंथ आहे आपल्याला. रामायण आपण जे ऐकायला लागलो ना त्याच्यातून हाच आदर्श घेतला पाहिजे आपण. आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार डॉक्टर विश्वास कुमार विश्वास जे तुम्ही ऐकत असाल तर कधी त्यानं मोबाईलवर. महाराज राम असा राजा झाला तसा राजा जगातही झाला नाही. त्याच्या पावलावर पाऊल प्रभू रामचंद्राच्या नंतर पावलावर पाऊल जर कोण ठेवला असेल तर छत्रपती शिवरायाने ठेवला. पुराण काळामध्ये जर पाहिलं तर रामप्रभूकडे पाहायला लागते आणि इतिहास काळाकडे जर पाहिलं आपण तर छत्रपती शिवरायाकडेच पाहावं लागतं परस्त्रीच्या बाबतीत नाही का. असं म्हणतात रावण मरण पावल्याच्या नंतर माझा पती मारणारा श्रेष्ठ किती असेल त्याचं मला दर्शन घ्यायचं असं मंदोदरीच्या मनात आलं महाराज. माझा मालक काय साधारण थोडाच आहे. रावण काय साधा थोडाच आहे महाराज. ज्यानं माझ्या मालकावर विजय मिळवला त्याची श्रेष्ठता काय असेल एकदा दर्शन घ्यायचं म्हणतात. आणि मग सर्व विधवा झालेल्या स्त्रिया त्या सर्वांना घेऊन मंदोदरी रामचंद्र प्रभूच्या दर्शनाकरता आले. तर परमात्मा गंगेच्या किनाऱ्यावरती समुद्राच्या किनाऱ्यावरती एका झाडाखाली बसलेले महाराज. विजय झालेले होते पण कुठलाच अहंकार नव्हता देवाला. एवढा मोठा राजा रावण परास्त केला याचा अहंकार तिळभरही नव्हता महाराज. परमात्माची शांत रूपात बसलेले असताना अचानक एका मातेची सावली त्याच्या अंगावर पडली आणि परमात्म्याला सावली पाहिल्याबरोबर सावली बाईची दिसली महाराज. सावली अंगावर पडली शरीरावर सावली पडल्याबरोबर परमात्मा तटकन उठून उभे राहिले आणि सावलीच्या पलीकडे 2 पावलं गेली आणि मागं करून सांगितलं माते कोण आहेस तू. तर त्यावेळेस महाराज मंदोदरीच्या डोळ्यातून अश्रू आले. माझा पती का हरला त्याचं कारण मला इथंच कळालं. राम तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर परस्त्रीची सावली सुद्धा स्पर्श न करणारा तू आणि परस्त्रीला भोग्य वस्तू समजणाराच माझा मालक. माझ्या मालकात तुझ्यात फक्त एकच फरक आहे महाराज. कारण परस्त्री आई समान आहे हे नुसतं म्हणायचं नाही
सावली सुद्धा तिच्या आपल्या अंगावर नाही पडली पाहिजेत याची काळजी घेणारा राम कोणी कळ. आणि दुसऱ्याची स्त्री फक्त भोग्य वस्तू म्हणून ती पळून आणणारा 80,000 बाया पळून आणणारा रावण कोणी कळ. महाराज जमीन आसमानचं अंतर झालं दोघांच्या वागण्यात आणि वागण्यातलंच अंतर असल्यामुळं युद्धात हार झाली माझ्या मालकाची. माझा मालक कशामुळे हारला फक्त धोरणात वागला नाही म्हणून. विठ्ठल विवाह डबल करायच्या भानगडीत पूर्ण महाराज एकम विवाह. ते बाबा गमतीन सांगायचे ते त्या कोणीतरी विचार बाबा तुम्ही लयच सांगायला लागले पुन्हा लग्न करू नये पुन्हा लग्न करू नये का करू नये. अरे बाबा म्हणा तुला एकच सुसू देत नाही तर डबल कशाच्या भानगडीत पडतो. एकच सुसू एकच बायको सुसू देते का माणसं. एका बाईचं बोट तुटलं रेल्वेच्या फाटकात. महाराज तिनं रेल्वे प्रशासनावर केस केली. साहेब माझ्या बोटाची किंमत द्या. कोर्टात केस आली. महाराज बाईला असं एका कटगऱ्यात उभं केलं. एक कोणत्या ठिकाणी बोट तुटलेली बाई आणि एक कोणत्या ठिकाणी सरकारचा वकील. मावशी तुमचं बोट रेल्वेच्या फाटकात तुटल्या असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बोटाची किंमत सांगा काय भरती करून देऊ आम्ही. बाईने सांगितलं साहेब माझ्या बोटाची किंमत 1.5 लाख हे 1.5 लाख. साहेब म्हणे आता हे तर्क कशावरून काढला तू बोटाची किंमत 1.5 लाख कशावरून ठरवली. म्हणजे काय संबंध आहे अशा बोटाचं 1.5 लाख सांगितले कमी सांगितलं नाही जास्तही सांगितलं नाही 1.5 लाखच घ्यायची. त्या बाईने एकाच वाक्यात उत्तर दिलं साहेब माझ्या मालकाला 1.5 लाख रुपये पगार आहे. माझ्या मालकाला 1.5 लाख रुपये. साहेब म्हणले पण माझ्या आमच्या लक्षात नाही आले तुमच्या मालकाच्या 1.5 लाखाच्या पगारीचा आणि तुमच्या बोटाचा काय संबंध आहे. ते म्हणे साहेब याच बोटावर 1.5 लाख पगारीचा मालक नाचवत होते म्हणे. हेच ते बोट आहे जे तुमच्या फाटकात तुटलं. या बोटाची किंमत त्याच्याहून ठरवली महाराज. पत्नी माणसाला नाचवती बर. गाथ्यामध्ये तुकोबार आहे सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात माकड गारुडियाचे तैसे होय. पत्नी जर जय आली भेटली महाराज तर आमचे संत सांगतात बाबा एका जवायानं सासऱ्याला फोन केला मामा तुम्ही जे फळ माया पदरात टाकलं लेच कडून निघलं हो. सासरा म्हणे जवाई जरा सांभाळून घ्या त्या फळाचं आखं झाडच माया घरात येऊ. विठ्ठल विठ्ठल. दुसरी न करावी पाहिजे अवघी फटफजिती होईल. बोभाट वेशद्वारा जाईल बायकाच्या पानवठ्या. ऐका बरं काही गोष्टी विनोद म्हणून सांग लागतात तुम्ही जाग राहा म्हणून. 3 प जीवनात अंगीकारू नका चांगलंच होईल मला तुला. 3 प अक्षरान सुरू होणारी 3 शब्द जीवनात ध्यानात ठेवा. त्यातलं पहिले परद्रव्य. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नका. दुसरे पर निंदा महाराज दुसऱ्याची निंदा करत बसू नका. आणि तिसरे परनारी. हे 3 गोष्टी जीवनातून वज्र माणसाच्या जीवनातून वजा केल्या की माणसाचं जीवन यशाच्या दिशेनंच जाणार. महाराज दुसऱ्याची निंदा करू नका. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवू नका आणि दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेन पाहू नका. विठ्ठल विठ्ठल. दुसरी न करावी बाई. महाराज तुम्हाला या ठिकाणी सांगतात लग्न एकदाच करा. एकम विवाह. दुसरा शब्द सांगायचे महाराज माणसानं काही गोष्टी दर 3ऱ्या वर्षी कराव्या. काय करावं महाराज आम्ही दर 3ऱ्या वर्षी. अधिक मास दर 3ऱ्या वर्षी येते. अधिक मास काही वर्षी येते 3ऱ्याच वर्षी येते. कुंभमेळा किती वर्षी येते नाही हो 3ऱ्याच वर्षी येते. 12 वर्षाने एका जागेवर येते. म्हणजे 12 वर्षाला नाशिकला आला तर त्या ठिकाणी पुढच्या 3 जागा करत कना पुन्हा नाशकात येण्यासाठी त्याला 12 वर्ष लागतात. पण दर 3ऱ्या वर्षीच कुंभमेळा भरत असते नाही का. म्हणून दर 3ऱ्या वर्षी अधिक मासात एखादी पंगत घालत जा. आम्ही तुम्हाला पंक्ती घालायला सांगितलं तुम्ही जवाई जेवायला सांगितली. शास्त्रात जवाई जेव घाला असं कुठेही वर्णन नाही. अधिक महिन्यात जवाई जेव घाला असं वर्णनच नाही. हे लावलेलं तुम्ही लावलेलं डोकं संसारी माणसं आहे. ते म्हणले दुसऱ्याला जेव घातल्यापेक्षा आपला पाहुणा बोलवा ना. पाहुणा जेव घातल्यावर पुण्य नाही होत. वारकरी जेव घाला. वारकरी जेव घाला महाराज. ज्याचं भजन पूजन चालू आहे ज्याची वारी चालू आहे असा एखादा साधू जरी तुमच्या घरी जेवला तर तो अधिक मासात जेव घाला. म्हणजे दर 3ऱ्या वर्षी एखादी छोटीशी पंगत करून अधिक मासामध्ये माणसानं पंगत करून अन्नदान करा. नाही जर जमलं तर दर 3ऱ्या वर्षी येणाऱ्या एखाद्या कुंभमेळ्याला जाऊन उभ्या जन्मात एखादा कुंभमेळा माणसाने जीवनात साधून अमृताचं स्नान आपल्या जीवनामध्ये पाळून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जन्मात एखाद्या कुंभाचं स्नान करावं 3ऱ्या वर्षी येणाऱ्या किंवा दर 3ऱ्या वर्षी येणाऱ्या अधिक मासामध्ये एखादी तरी माणसानं पंगत करावं. 3ऱ्या वर्षी काय करावं. लग्न एकदा करा. महाराज दर 3ऱ्या वर्षी येणाऱ्या अधिक मासामध्ये पंगत घाला. नाहीतर एखाद्या कुंभमेळ्याचं स्नान करा. काही गोष्टी दरवर्षी करा. महाराज दरवर्षी काय करावं तर बाबा म्हणायचे आपल्याला आवडणाऱ्या देवाची वारी माणसानं दरवर्षी करावी. आता आम्ही वारकरी लोक असल्यामुळं आम्हाला पंढरी आणि आळंदी शिवाय दुसरा देव आवडत
नाही, म्हणून आमचे निळोबाराय म्हणतात निळामणी जाणून संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी वारी दरवर्षी तुम्हाला जो देव आवडते, मग कोणाला माऊली आवडत असतील, कोणाला गजानन बाबा आवडत असतील, कोणाला साईबाबा आवडत असतील, कोणाला महाराज त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आवडत असतील, किंवा आणखी तुम्हाला जर इथं जवळच बासरची देवी माया आवडत असेल, महाराज जगदंबा आवडत असेल तर सरस्वती मातेच्या दर्शनाकरता तुम्हाला जे आवडते त्या देवतेची दरवर्षी एक तरी वारी माणसाने केलीच पाहिजे. म्हणजे वारी दरवर्षी करा, अन्नदान तिसऱ्या वर्षी करा, महाराज लग्न एकदाच करा, जीवनाचा ताळा शिकवत असताना काही गोष्टी दररोज करा. महाराज दररोज काय काय केलं पाहिजे बाबा, 4 गोष्टी सांगायची माणसानं रोज केल्या पाहिजे, एकही खोटी नाही देतली. ऐका, त्यातलं पहिले माणसानं व्यायाम रोज केला पाहिजे, दान रोज केलं पाहिजे, अभ्यास रोज केला पाहिजे, आणि संगष्टन म्हणजे चांगल्या माणसात रोज बसलं उठलं पाहिजे. विठाल विठाल पहिला शब्द आहे महाराज व्यायाम. बाबा म्हणायचे माणसानं व्यायाम रोज केला पाहिजे. इथं बसणाऱ्या सर्व तरुण मंडळी माझी हात जोडून विनंती आहे, व्यायाम करत जा जरा. तुम्ही असे गड्या फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी व्यायामाला सुरुवात करतात, 3 दिवस जातात, 4थ्या दिवशी पांघरून अंगावर घेतलं की उठतच ना. आपल्या भारतातले लोक आरंभशूर आहेत महाराज, आरंभशूर लय, म्हणजे सुरुवात अशी करतात जोरात सोरात, पण शेवट गाठत नाही. आरंभाला किंमत आहे का शेवटाला? शेवटाला किंमत आहे महाराज. आरंभ तुम्ही कितीही जोरात चालू केला पण तुम्हाला शेवट गाठता आला नाही तर तुमच्या आरंभाला काहीच होऊ नये. व्यायाम दररोज करा. आमच्या वारकरी संप्रदायात 2 महात्मे असे होते, व्यायामाचं शरीर होतं त्याचं. पूजनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी जोग महाराज आणि पूजनीय हरिभक्तीपरायण जयराम बाबा भोसले. कदाचित वारकऱ्याला नाव माहिती आहे दोन्ही महाराज. जयराम बाबा भोसले वयाच्या 75व्या वर्षी ज्ञानोबारायाच्या समाधीचं दर्शन घ्यायला दररोज येत होते. पण जर दर्शनाला आले साहेब तर तुम्ही जर आळंदी पाहिले असेल तर आळंदीत ज्ञानोबारायाच्या मंदिराच्या समोर पितळाचा कासव आहे पुढे. त्या पितळा कासवाच्या पुढे साष्टांग दंडवत घालायचे असं बाबा ज्ञानोबारायाला, आणि उठायचं असलं पटकन उडी मारूनच त्या ठिकाणी उठून उभं राहायचं. आणि वय 75 वर्ष. 75 वर्षात आपल्याला बसता येते का नाही, झोपूनच राहायला लागलं आपल्यासारखं. अशा वयामध्ये बाबा उडी मारून उठत होते. का बरं? कारण शरीर व्यायामाचं. पूजनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी जोग महाराज व्यायामाचं शरीर. विष्णू नाव होतं द्यायचं, विष्णू. आणि लहानपणापासून व्यायाम करत होते, लहानपणापासून. जुन्या काळामध्ये पाहुण्याला दूध देत होते. एक दिवस पाहुणे घरी आले आणि दूध दिलं आईन त्या ठिकाणी, आणि आईन सांगितलं विष्णू काय म्हणते माय, आपली आजी पायवर कोट बसली तर कशाला हो माय? जुन्या काळातल्या म्हाताऱ्याच्या चंचीत आडकीती राहत होती. चंचीत म्हणतात ना, असं गुंडाळून ठेवायचं ते नाही का, त्या चंचीत आडकीती महाराज. विष्णू पायवर आजी कुठे? विष्णू 2-4 घरी फिरून आला महाराज. त्यांना सांगितलं आई आजी काय सापडली नाही. कशाला पाहायची आजी? अरे पाहुण्याला दूध दिलं होतं, सुपारी द्यायची होती पाहुणे. महाराज जोग महाराज म्हणले मग आजी कशाला पाहिजे? आडकीता पाहिजे होती. त्यांनी सांगितलं आडकी द्यायचं काम नाही, आपल्याकडे अर्धा किलो आहे का? तर माय म्हणे हाय, आण बरं तू इकडे. वय असेल 10-11 वर्षाचं पूजनीय जोग महाराजाचं. महाराज तो अर्धा किलो आणला आणि अर्धा किलोवर आई सांगितलं पाहू दे सुपारी. सुपारी घेतली, अर्धा किलोवर ठेवली मामा, आणि आईला सांगितलं आई तुझ्या पिशवीत डब्बू पैसा आहे का? आई म्हणे हाय बाबा दे बरं इकडे. महाराज तो डब्बू पैसा घेतला, सुपारी ठेवून वरून बुक्की आणली पैशावर. तर सुपारीचं कायम चूर्ण का शरीर व्यायामाचं, शरीर व्यायामाचं. त्याचं चरित्रात असं वर्णन आहे. पूजनीय वाघ महाराज त्याचं चरित्र लिहिले जोग महाराजाचं. त्यात असं वर्णन आहे. दिघी नावाचं स्टेशन आहे पुण्याजवळ. त्या दिघीला आल्याची टक्कर लागली महाराज, आल्याची. आणि टक्कर अशी बेफाम झाली की कोणाच्या घरात घुस, कोणाच्या दुकानात घुस, कोणाच्या हॉटेलीत.
घर उद्ध्वस्त करत चालली महाराज, कोणाचे दुकान उद्ध्वस्त करत चालली. इंग्रजाचा काळ होता तेव्हा. इंग्रजाला जेव्हा कळालं की टक्कर बेफाम झाली, तेव्हा इंग्रजानं आदेश काढला, शासनाला सांगितलं पोलीसवाली पाठवा आणि दोन्ही हल्याला गोळ्या मारून जीव मारून टाका. ते दोन्ही रेडी. दोघं भाऊ, पांडोबा महाराज, महाराजाच्या मोठ्या भावाचं नाव, आणि पूजनीय जोग महाराज तालमीतून सकाळी सकाळी व्यायाम करून येऊ लागले. बाबा पोलीसवाली पळत होते ते रेडे मारण्यासाठी. पाहिलं त्याच्याकडे, सांगितलं का हो का पळा लागले? मला हल्याची टक्कर लागली आणि त्याच्यासाठी आदेश मिळालेला आहे, दोन्ही हल्याला गोळ्या मारायच्या आणि मारून टाकायच्या. जोग महाराज सांगितलं मारू नका, मुख्य जीवित. कोण सोडल? आम्ही सोडतो म्हणले दोघं भाऊ. कोणाची टक्कर? रेड्याची. येड्याची भांडण नाही सुटत आपल्याला. येडे भांडा लागले तर ते पण सोडता येत नाहीत महाराज आपल्याला. पूजनीय जोग महाराज आणि पांडोबा महाराज दोघं सख्खे भाऊ पळत गेले आणि दोघांना बेफाम झालेले हलेल अर्धा किलोमीटर लोटत नेलं. शरीर व्यायामाचं. व्यायाम माणसानं माणसाच्या जीवनामध्ये दररोज केला पाहिजे आरोग्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. 11 वाजता 12, 1, 2 वाजता मोबाईल पाहिल्यावर चेव किती वाजता येऊ काय जागी येडे झाली महाराज लेकर या मोबाईलच्या पायी. आता इथून पुढे तेच यशस्वी होतील ज्याला मोबाईल हातात नसेल. ज्याने नुसता रिकामा मोबाईलवर बोट फिरवले ना, तिथले जर बोट पोथीवर फिरवले असते ना तर होया पाठ झाले असते तुमच्या. तितके बोट जर तुम्ही गाथ्यावर फिरवले असते तर कितीतरी अभंग पाठ झाले असते. पागल झाले महाराज. बाया झाल्या टीव्हीन पागल. या बाया करता एकदा टाळी वाजववर सगळेजण. तुम्ही मग काऊन वाजवा लागली? बाबा मालिका सोडून कीर्तनाला आले ह्या माया, नाहीतर या भाकरी देणं सध्या अशी स्थिती झाली. जेवायचं असलं तर भाकर नाही, तुमच्या हाताने घ्या, मालिका झाल्यावर पाहू, अशी स्थिती. म्हणजे महिला मंडळ पागल झाले टीव्हीनं आणि तरुण पिढी पागल झाली माझ्या मोबाईल. येडे झाली माणसं. घरात त्या ठिकाणी माणूस आला पण ते असा मोबाईल पाहत. बायको म्हणे उशीर झाला, हातपाय धुवान जेवा बरं, चहा करू का? ते म्हणे चहा नाही, भूक लागली, जेवायलाच वाट. मग जेवायला ताट आल्याच्या नंतर कमीत कमी असा मोबाईल बाजूला ठेवा पाहिजे का नाही जेवायला बसल्यावर? पण मार त्या ठिकाणी त्याचं पानं चालूच आणि पत्नीने ताटे आणून पुढं ठेवलं पण ते पानं चालूच आणि खाली त्या ठिकाणी घास बुडवला. आपल्या तोंडात एक घास घातला आणि एक घास तोंडात घातल्यावर बायकोल म्हणे अरे टीव्ही जरा कमी पाहायचाय. या भाजीमध्ये चटणी नाही, मीठ नाही, तिखट नाही, काहीच नाही, चवच नाही केली. तो याला स्वयंपाक घरातून बाहेर आली ती म्हणे झालंच कसं आपलं, विसरलंच कसं. बाहेर आले याच्याकडे पाहिलं मारत तांब्यात भाकर बुडून खाऊ लागले. म्हणजे बेफान झालेली माणसं. ज्याच्या हातातून मोबाईल बाजूला होईल कलियुगामध्ये तेच माणसं यशस्वी होतील. माझी तुम्हाला विनंती, अभ्यास करा बरोबर. अभ्यासाशिवाय सध्या तरी पर्याय नाही. ज्ञानोबा म्हणतात अभ्यासाची नि बळे एका गती अंतराळे व्याघ्र सिंह प्रांजळे अभ्यासे केले नाही का. तुकोबाराय सांगतात ओले मूळ भेदी खडकाचे भेदी खडकाच्या अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. अभ्यास केल्याच्या नंतर दगड दोरीन कापता येते. अभ्यास केल्याच्या नंतर बचनाग तोळा तोळा खाता येते. अभ्यास केल्याच्या नंतर महाराज समुद्रावरून पायी चालता येते असं ज्ञानोबा म्हणतात. अभ्यास केल्याच्या नंतर आकाशात फिरता येते. पण हे सगळं अभ्यासानं होते. म्हणून माणसाच्या जीवनात अभ्यास रोज करा. व्यायाम दररोज करा, अभ्यास रोज करा. तिसरा शब्द आहे का दान. रोज करा दान. मग आता रोज एक पंक्ती घालायला होता आम्हाला असा अर्थ नाही द्यायचा. मग कसा अर्थ द्यायचा? त्याचा अर्थ असा आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा मृदंग त्याच्या अगोदर कोणी आळंदीत मृदंगच चालेच नव्हतं. मला वैद्य बाबा पांडुरंग बाबा वैद्य पांडुरंग बाबा वैद्य ज्ञानोबाराच्या दर्शन आले की 5-5 रुपयाचे 3 ठोकळे खिशात आणायचे वरचे. माऊलीचं दर्शन घेतलं की त्या ठिकाणी महाराज 5 रुपये ज्ञानोबाराच्या समाधीच्या पुढे ठेवायचे. 5 रुपये बाहेर आले की असं लहान लेकरू पायाचं 5 रुपये लेकराच्या हातावर द्यायचे. आणि लगे मंदिराच्या बाहेर आले की भिकारी पायाचं आणि भिकाऱ्याच्या हातावर 5 रुपये ठेवायचे. आणि ज्ञानोबारायचं भजन करत करत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये याचं. पूजनीय पांडुरंग बाबा वैद्य 15 रुपयाचं दान जन्मभर करत होते. आपल्याला 15चं नाही झालं 3 रुपयाचं होईल. आपल्याला रोज नाही झालं तर एकादशी दिवशी तर होईल. आपल्याला शनिवारी तर होईल, सोमवारी तर होईल. महाराज कुठल्याही दिवशी का होईना पण माणसानं माणसाच्या जीवनामध्ये दान दररोज केलं पाहिजे. आणि शेवटचा शब्द आहे का माणसाचा. मला त्या अभंगाकडे याचा येतात कारण या अभंगात या मुद्द्याला
म्हणजे विशिष्टता पुष्टी देण्याकरता शब्द आहे संगष्टन. संगष्टन म्हणजे माणसानं माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या माणसासोबत रोज बसलं पाहिजे महाराज, आणि रोज उठलं पाहिजे. ह्या 4 गोष्टी माणसानं दररोज केल्या पाहिजेत. त्यातलं एक पहिलं व्यायाम, दुसरा अभ्यास, तिसरं दान आणि चौथं संगष्टन. विठ्ठल विठ्ठल. महाराज एक सांगा आम्हाला, चांगल्या माणसाच्या संगतीत बसलं तर फायदा काय आणि वाईटाच्या संगतीत बसलं तर नुकसान काय? आम्ही जर लोकांच्या संगतीत राहिलो तर काय नुकसान आहे? महाराज नुकसान सांगतात, पतन पंगती जगाची या, देव होई जग देवाची संगती, देव होई जग देवाची संगती, पतन पंगती जगाची जगाच्या संगतीत आले की महाराज म्हणतात पतन. महाराज देवाच्या चांगल्याच्या संगतीत गेले की चांगल्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर उद्धार. पतन उद्धार संगाचा पतन उद्धार संगाचा महिमा, त्या जावी आधमा संत सेव्या, त्या जावी उद्धार संघाचा महिमा, त्या जावी आधमा संत सेवी. महाराज म्हणतात आधम लोकांच्या संगतीत राहूच नका. जगाच्या संगतीत झाले की पतनच माणसा. जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे, राजाला लहर आली महाराज, राजा म्हणला आपल्या भागात सगळ्यात आनंदी असणाऱ्या माणसाचं चित्र काढून आणा. त्या माणसाला आपण 100 सोन्याच्या मोहरा देऊ, आणि महाराज ज्याचा चेहरा आनंदी आहे त्याला सुद्धा 100 सोन्याच्या मोहरा देऊ. चित्रकार कामाला लागले आणि एक महिनाभर फिरल्याच्या नंतर चित्र काढून आणले. महाराज चित्रकार लोक राजाच्या पुढे टाकले, पण राजा जाणकार होता. राजाने चित्र पाहायचं सांगायचं 100% आनंदी नाही, हा 100% आनंदी नाही. अशा अनेक चित्र बाजूला करत 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 राजा चाललेला आहे. पण एक चेहरा राजाच्या पुढे आला. महाराज 22-23 वर्षाचा तरुण होता. चेहरा पाहिल्याबरोबर राजाने सांगितलं हा मुलगा 100% आनंदी आहे, याचं स्वागत करायचं आपल्याला. कोण काढले रे चित्र? ज्याने चित्र काढलं होतं चित्रकार पुढे आला. मी काढलं सर साहेब. महाराज राजा सांगितलं हे 100 सोन्याच्या मोहरा द्या. आणि त्याला विचारलं हा मुलगा जो तू आणलाय माझ्या पुढे चित्र काढून कोण राहतो हा? त्याने सांगितलं जंगलात राहते साहेब. चला भेटीला जाऊ. त्याच्या सगळ्या लव्या जमेसट राजा भेटी करता गेला. राजाने दर्शन घेतलं त्याचं, त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर नुसता आनंद ओसळून वाढतो त्या चेहऱ्यावर. राजाने त्याला 100 सोन्याच्या मोहरा दिल्या. त्याच्या साल शिरपळ देऊन त्या ठिकाणी सत्कार केला. म्हणले असाच खुश राहा. आशीर्वाद दिला राजानं आणि राजा परत आला. एक भारत मधात 5 वर्ष उलटून गेले आणि राजाला 5 वर्षाच्या नंतर पुन्हा अशी लहर आली. राजाला काय लहर येते सांगता येत नाही. आपल्या राजाला लहर आली तर नोटच बंद करून टाकले आपल्या राजा. आपल्या राजाचं कामच अवघड आहे. मार काय लहर येईल? राजा लोक मोठ्या माणसाला कशाच्याही लहर येऊ शकतात. जेव्हा मोठ्या माणसाचे काम जर अवघड आहेत, राजाला अशी पुन्हा लहर आली 5 वर्षाच्या नंतर. म्हणजे आपल्या परिसरात अतिशय दुःखी असणाऱ्या माणसाचं त्या ठिकाणी चित्र. पुन्हा लोक कामाला लागले. मानव चित्र काढून आणली. राजा जाणकार होता. चेहरा पाहिला की तो म्हणायचा नाही हा माणूस 100% दुःखी नाही, हा माणूस 100% दुःखी नाही, हा माणूस 100% दुःखी नाही. आणि त्याच्यातलं एक चित्र पुढे आलं की त्याने सांगितलं हा माणूस 100%च दुःखी, याचं चांगलं करू आता. चला त्याच्या घरी. कोण काढलं चित्र? योगा सावता महाराज ज्यानं चांगल्या माणसाचं चित्र काढलं होतं त्यानंच दुःखी माणसाचं चित्र काढलं होतं. तो म्हणे सरकार मीच काढले. योगानं कोणाचा चेहरा या? त्यांनी सांगितलं सरकार तुम्ही 5 वर्षापूर्वी ज्याचा आनंदी म्हणून सत्कार केला त्याचा चेहरा या. राजा म्हणे भेट घेऊ याची. कसं झालं याचं जीवनात एवढं कसं बदल झाला? राजा भेटण्याकरता गेले. शाल सिरफळ दिली. त्याला विचारलं का रे की बदल कशात झाला? ते म्हणे 5 वर्षाचा परिणाम हे साहेब. काय झालं 5 वर्षात एवढं कसं बदललं तुझं जीवन? तर ते म्हणे 5 वर्षाच्या पूर्वी मी जंगलात राहत होतो, गायीच्या संगतीत राहत होतो. आता मी बाईच्या संगतीत आलो. याला म्हणतात पतन पंगती जगाची. गायीच्या संगतीत असणारा आनंदी, पण प्रपंचाच्या संगतीत आला मला त्या ठिकाणी दुःखी. म्हणजे प्रपंचाच्या संगतीत आल्याच्या नंतर दुःख आहे,
गायीच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी आणली. म्हणून महाराज म्हणतात जीवाच्या संगतीत पतन आणि देवाच्या संगतीत उद्धार. देव होई जे तर देवाचे संगती पतन पंगती जगाची. जगाच्या पंक्तीत बसले की दुःख, जगाच्या पंक्तीत बसले की पतन, आणि संतांच्या संगतीत बसल्यावर संतांच्या पंक्तीत बसल्यावर महाराज संतां म्हणजे चांगल्या लोकांच्या पंक्तीत बसलं की 3 फळं मिळत असतात माणसाला. काय काय ऐका, त्यातलं पहिलं फळ जर तुम्ही चांगल्यामध्ये तुमचं बसणं उठलं असेल, उठणं बसणं तुमचं चांगल्या लोकांत असेल महाराज, तर तुमच्यावर केवढंही संकट येऊ द्या, तुमच्यावरचं संकट सहज तरुण येत असतात लोक. का? बसणं उठणं चांगल्या लोकांत. संकटातून तरुण जायचं असेल तर चांगल्या माणसात बसा, पहिलं फळ. दुसरं फळ असे ज्याचं बसणं उठणं चांगल्या माणसाची, त्या माणसाची समाजात किंमत सुद्धा वाढत असते. त्या माणसाची समाजात किंमत वाढते ज्याचं बसणं चांगल्या माणसाचं. आणि ज्याचं बसणं उठणं चांगल्या माणसाचे म्हणजे संत संगतीमध्ये, त्याला जगाचे वेगवेगळे अनुभव सुद्धा त्याच्या पदरी असतात. या तिन्ही गोष्टी करता माणसाचं बसणं चांगल्या लोकात पाहिजे. त्यातलं पहिलं फळ, तुमच्यावर केवढेही संकट येऊ द्या, तुम्ही त्या संकटातून तरुण जाऊ शकता जर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या लोकात बसले. दुसरं फळ असं मिळते, किंमत वाढते माणसाची. जळगावची केळी आणि आपल्या इकडे जर पाहिलं तर नांदेडची केळं, मला दोन्ही केळी जरा चांगले आहेत, महाराष्ट्रात प्रसिद्ध येते. एका व्यापाऱ्यानं जळगावची केळी खरेदी करायची ठरवली. तो म्हणजे पाहू तिकडचा भाव कसा आहे इकडा. गेला, मळा वगैरे त्या ठिकाणी खरेदी करून घेतला आणि गाडी भरत असताना काही केळं त्या ठिकाणी महाराज त्या घडाला पिकलेली ती तुटू लागली. तिथं आरडक्याची पाड झालेली काही केळं तुटून पडले. तिथं वाया कशा घालायच्या आपण विकत घेतलेले ते म्हणून एका डब्यामध्ये टाकले आणि गाडी भरून त्या ठिकाणी प्रवास करत असताना काही 2 दिवसाच्या प्रवासामध्ये महाराज इथपर्यंत येऊस्तर पिकले. गाडी खाली करत असताना काही तुटले आणि काही मळ्यात तुटले. असे तुटलेले केळे एका डब्यात भरले आणि चांगले चांगले पिकलेले केळे त्या ठिकाणी महाराज घडाला लावून त्या ठिकाणी गाडा लावला चौकात आणि दुकान चालू केलं. आपल्यासारखं गिराईक गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी भाव विचारला. का म्हणले केळं? तर ते म्हणे वरी बांधलेली 40 रुपये डझन आहेत आणि डब्यात ठेवलेली 20 रुपये डझन. पाऊस केळाचा चांगला आकार गिकार सगळा सारखाच दिसायला लागलाय, फरक एवढा कसा भावात? दुकानदारानं उत्तर दिलं, डब्यातले केळं भाव केलं सोडून बसले. डब्यातले केळं भाव लय केळं असे भावकी सोडूनच महाराज. त्याला भावकीमध्ये चांगल्या लोकात राहायचं असलं की त्या ठिकाणी त्याला ते सहन होत नाही. अशा भावके सोडून देणारी केळे किंमत कमी होती. ज्यानं भावकी धरून राहिले त्याची किंमत वाढते. बसणं उठणं जर तुमचं ज्येष्ठाश्रेष्ठात असेल तर तुमची किंमत वाढते. आणि म्हणून किंमत वाढण्याकरता तरी माणसानं चांगल्या लोकांमध्ये बसलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा माझी तुला विनंती आहे की मला इतर लोकांच्या संगतीत बसवल्यापेक्षा संतांच्या संगतीमध्ये बसवा. त्यावेळेस देव म्हणतात, तुकोबाराय पण मोठ्याच्या संगतीत बसायचं असेल तर त्यागाची भूमिका लागत असते. तुकोबाराय म्हणतात, त्याच्याकरता माझी त्यागाची सुद्धा भूमिकेची तयारी आहे. काय त्याग करता? अभंगाच्या दुसऱ्या तरी माझा जीव आता माझा जीव घेऊया आता माझा जीव
महत्वाचं आहे. काय भूमिका आहे तुमची त्यागाची? महाराज म्हणतात देवा त्याच्यासाठी मी माझं जीव सुद्धा बलिदान देण्याकरता तयार आहे. देव मिळवायचा असेल तरी जीवच लागते, संत मिळवायचे असेल तरी जीवच लागते, आणि व्यवहारात तुम्हाला आम्हाला जर काही मिळवायचं असेल महाराज तरी ज्येष्ठ श्रेष्ठ मिळवायचं असेल तर जीवाचंच बलिदान द्यावं लागतं. आता वाढवत नाही, फक्त सरळ सरळ सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला एक राज्य दिलं आणि आता आपण एका राज्यात आहोत महाराज. दोन्ही राज्याला आताचं राज्य आहे स्वातंत्र्याचं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होते सुराज्य, स्वराज्य. नाही फुकट मिळालं का बलिदान द्यावं लागलं? बलिदानच द्यावं लागलं महाराज. नाही, लोकमान्य टिळकासारख्याला जेलात राहावं लागलं, भगतसिंगासारख्याला महाराज वयाच्या 22व्या 23व्या वर्षी फासावर लटकावं लागलं, सावरकरासारख्याला समुद्र पाहावा लागला, तेव्हा तुम्हाला आम्हाला कुठंतरी आताच राज्य मिळालं. याला स्वातंत्र्याचं राज्य म्हणतो आपण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य मिळवलं महाराज ते फुकट नाही. तानाजी मालुसरे सारख्या वीराला आपल्या पोराचं लग्न बाजू ठेवावं लागलं, बाजी प्रभू सारख्याला पावन खिंड लढवावी लागली. महाराज ज्येष्ठ माणसाचा कुठंतरी बळी गेला तेव्हा तुम्हाला स्वराज्य मिळालं, आणि चांगल्या चांगल्या क्रांतिकाराचा बळी गेला महाराज प्राणाचा, तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्याचं राज्य मिळालं. म्हणजे व्यवहारातलं राज्य मिळवायचं असेल तरी जीवाचाच बलिदान करावं लागते. ऐका, संत मिळवायचे असले तर संताचा लाभ मिळवायचा असला तरी दिवस बळी द्यावा लागते. तुका म्हणे हेच करावी मिरासी, बळी संतापाशी द्यावा जीव. नाही का? म्हणजे संत लाभ मिळवायचा असेल तरी जीवाचंच बलिदान करावं लागते. आणि देव लाभ मिळवायचा असेल तर बाप रुक्मादेवीवरू ज्ञानोबा म्हणतात. नाही असं प्रमाणे ज्ञानोबा राहायचं की माणसाचा काया वाचा मने सर्वस्वी उदार, बाप रुक्मादेवीवरू विठ्ठलाचा वारी कर. महाराज जीवावर उदार होऊनच त्या ठिकाणी माणसाला परमात्म्याची वारी करावी लागते, आणि भगवंताचा लाभ आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पाडून घ्यावा लागते. म्हणजे देव लाभ मिळवायचा असेल तरी जीवच बलिदान द्यावं लागते. देव लाभ मिळवायचा तरी जीव, संत लाभ मिळवायचा असला तरी जीव, आणि भौतिक लाभ मिळवायचा असला तरी जीवाचंच बलिदान करावं लागते. म्हणून तुकोबा म्हणतात आता माझा जीव घेऊन या बळी. इच्छा काय? बैसवावे ओळी संताची, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये बसवा, एवढीच माझी प्रार्थना आहे. महाराजाला आपण जाता जाता असं विचारू, तुकोबा कशाला बसायचं तुम्हाला तिथं? मी तुम्हाला आरंभाला सांगून आलो. महाराज म्हणतात मला काय त्याच्या मठाचा अध्यक्ष व्हायचा नाही, मला काय त्याची दिंडी चालवायची नाही. तुकोबाराय म्हणतात देवा मला साधूकडून दुसरी कोणतीच इच्छा नाही, मग कशाला बसायचं तिथं? साधूकडं अनुभवाचं गाठोडे महाराज, आणि त्या अनुभवाचं संक्रमण माझ्या जीवामध्ये होईल त्याच्याकरता बसवा. तिथं बसण्यासाठी महाराज म्हणतात तिथं काय मिळतंय? ते जे मिळतंय ते अभंगाच्या पहिल्या चरणात येतील अंतरी शिष्टाचे अनुभव, येतील अंतरी शिष्टाचे अनुभव, येतील अंतरी शिष्टाचे अनुभव, येतील येतील शिष्ट
काय मिळेल तर महाराज म्हणतात अनुभव मिळतील. कशाचे अनुभव संताजवळ? महाराज कर्माचा अनुभव त्याच्याजवळ, ज्ञानाचा अनुभव त्याच्याजवळच, भक्तीचा अनुभव त्यांच्याकडेच, योगाचा अनुभव त्यांच्याजवळच. हे सर्वच अनुभव त्यांच्याकडे असल्यामुळे हे सगळ्या अनुभवाचा संक्रमण माझ्या जीवनात होईल. त्याच्यासाठी बसायचं म्हणून येतील अंतरी. पण इथं संत शब्द वापरला नाही महाराजांनी. मग काय? शिष्ट येतील अंतरी, शिष्टांचे अनुभव. व्यवहारात शिष्ट कोणाला म्हणतात? संतांचं शिष्ट. एवढा एक शब्द सांगतो आणि शिवेल पूर्णविरामाच्या दिशेने. शिष्ट कोणाला म्हणावं? गावात तुम्ही आम्ही शिष्ट कोणाला म्हणतो? आपण अशा माणसाला शिष्ट म्हणतो, गावातल्या ज्येष्ठा श्रेष्ठाचं एखादं पोरग ऐकत नसल तर लोक म्हणतात महाराज त्याच्या काय लय नांदी नका लागू, ते लय शिष्ट आहे. व्यवहारातली शिष्ट शब्दाची व्याख्या आहे कोणाचंच न ऐकणारा, त्याला शिष्ट म्हणतात. पण परमार्थात शिष्ट या शब्दाची व्याख्या अशी नाही. कशी आहे व्याख्या शिष्ट या शब्द? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत या शब्दाची व्याख्या केली महाराज. शिष्ट कोणाला म्हणतात ऐका. ज्ञानोबराय म्हणतात एखादी माता माऊली एखाद्या पापी माणसानं जंगलामध्ये उघडी केलेली, त्या बाईच्या अंगावर कपडा टाकल्याशिवाय जो पाहत नाही त्याला शिष्ट म्हणतात. महावणी पापी उघडी केली विपाये, ते नेसल्या विन न पाहे शिष्टू जैसा. म्हणजे एखाद्या पापी माणसाने एखादी परिस्थिती जर त्या ठिकाणी जंगलामध्ये नग्न केलेली असेल तर त्या बाईच्या अंगावर कपडा टाकल्याशिवाय जो पाहत नाही त्याला शिष्ट म्हणतात. रामायणातले लक्ष्मण शिष्ट आहेत महाराज, नाही का? सीता मातेचे पायातले जोडवे सोडून चेहरा सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मणजीने कधी पाहिला नाही. परस्त्रीकडे पापी नजरेनं जो पाहत नाही महाराज म्हणतात तो शिष्ट आहे. आणि मग असे फक्त जगात संतच आहेत म्हणून त्यांच्या संगतीमध्ये बसवा. महाराज म्हणतात तिथं आम्हाला सर्व अनुभव मिळतील म्हणून येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. त्या अनुभवाकरता देवा माझा जीव सारखा तळमळा लागलाय. तळमळी जीव तया सुखा. महाराज तुम्ही एवढं चांगलं बोलता, एवढे कीर्तन करता, असं देव म्हणत असतील कदाचित तुकोबारायला. आणखी तुम्हाला अनुभव आले का नाही? तुकोबाराय म्हणतात देवा बोलणं चालू आहे पण आमचं बोलणं वाज आहे. हा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांग. विस्तार झाला तेव्हा खूप वाणी विस्ताराला पावली. पण अनुभव जर नसतील आता आम्ही कीर्तन रोजच कीर्तन येत आम्हाला अनुभव काय
शब्दाचं ज्ञान आहे महाराज, पण अनुभवाचं नाही. अनुभव कमी पडतात आमचे. तुकोबाराय म्हणतात देवा महाराजाचं तसं नाही, आपली भूमिका घेऊन बोलवलं. आमचं असं झालंय कीर्तन रोज चालू आहेत, पण अनुभव नसल्यामुळं बोलणं वांजे, अनुभव नसल्यामुळं बोलणं फोश आहे. आणि याच्याकरता उदाहरण जुनं सांगितलं. जुन्या काळामध्ये मोठमोठाली वाडी असायची आणि महाराज मातीच्या भिंती असल्यामुळं बाया काय करायच्या, एखादी दोडक्याची बी, एखादी ती कलांगडाची बी अशी त्या ठिकाणी कुठंतरी कोपऱ्यात टाकून द्यायची, रोज पाणी घालायचं. वेला असा विस्तार पावायचा, आख्या डाळणानं वेल व्यापायचा महाराज. तुकोबाराय म्हणतात देवा तसा माझा वाणीचा वेल विस्तार पावलाय, पण दुर्दैव असं पूर्ण डाळणभर वेल वाढला, पण त्या वेलाला एकही फळ लागलं नाही आणि एकही फूल धरलं नाही. तर तो वेल जसं वांजे, तसं वाणीला जर अनुभवाचं फळ लागलं नाही तर महाराज म्हणतात वाणी सुद्धा वांजेन, माझी वाणी तशी देवा. म्हणून मला त्या तिथं बसवा की अनुभवाचा त्या ठिकाणी ओलावा माझ्या वाणीला मिळावा. म्हणून तुकोबारायची विनंती आहे, बैसवावी ओळी संतांच्या, विस्तारली वाचा फळीविन वेल, कोरडेचे बोल फूस वांझे. देवा मी तुम्हाला 3 चरणामध्ये या ठिकाणी विनंती केलेली आहे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये बसवण्याची. आणि आता हे तुम्हाला प्रेमाने सांगतोय, जर तुम्ही आता हे ऐकलं नाही तर तुमच्या सोबत माझी वाद करायची सुद्धा तयारी आहे. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे आले निर्णवाच्या वारी, तुका म्हणे आले निर्वनाच्या वारी, तुका म्हणे आलो निर्वाणाच्या वारी, तुका म्हणे आलो निर्वाणे तुका म्हणे आले निर्वाणाच्या वारी.
पण तुम्ही जर आता ऐकलं नाही तर मी तुमच्यासोबत निर्वाण मांडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. इच्छा फक्त एकच आहे माझी, उरी शिल्लक ठेवू नका. उरी या शब्दाचा अर्थ द्वैत. माझ्या जीवनामध्ये द्वैत शिल्लक राहू देऊ नका. संतांच्या संगतीमध्ये बसला तर जीव अद्वैतापर्यंत जातच असते, अशी या अभंगाची भूमिका होती. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्या पुढे या ठिकाणी मांडलेली. बोलण्याच्या वगैरे काही शब्द चुकीचे केले असेल तर माझ्या वाणीचा दोष. योग्य शब्द होते ते महाराजाच्या आशीर्वादाचे. उशीर झाला जरा जास्त, तसं काही उशीर झालेला नाही. रात्री 12 वाजलेली होती नाही का. कसं पास तुम्हाला आता रात्री जर उशीर झाला असेल तर माझा काही इलाज, माझा इलाज. आणि मी काही लांबवले नाही. 8:30 सुरू झालं तर त्या ठिकाणी महाराज आहे का नाही. नाही मी काय सांगायचं मला की बुवा जाता जाता तुम्हाला विनंती करायची की तुकोबाराय म्हणतात जसं तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरीन राहू निधी उरी नारायणा. द्वैत शिल्लक ठेवू नका आणि दुसऱ्याचं बळी घेऊ नका. विशेष करून तुम्ही समाजातले लोक असे झाले आता महाराज, जे माणसं तुम्हाला विषापासून वाचवा लागले अशाच लोकांचे तुम्ही जीव द्यायला लागले. समाजात पाहतो आम्ही. एकच उदाहरण सांगतो, शिवील पूर्णविराम देतो. एक माणूस जंगलामध्ये फिरत असताना एका झाडाखाली त्या ठिकाणी बसला. खूप फिरत होता पण तहान लागली, पाणी काही सापडेल. पाणी कोण देईल आपल्याला या उद्देशाने त्या ठिकाणी कासावीस झाला आणि एका झाडाखाली बसला. मला मोठं झाड, त्या झाडाकडे लक्ष गेलं. त्याचं तर त्या झाडाच्या एका फांदीतून एक एक थेंब खाली पडत असताना दिसू लागलं. एक 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 थेंब असं खाली पडायला. त्याला वाटलं बरं झालं आता काय फिरायचं काम नाही. आता इथंच 2 पानं तोडू, त्याचं द्रोण लावून एक एक थेंब जो पाडायला लागला खालं त्याच थेंबाखाली डोना धरू, म्हणजे आपल्याला फिरायचं काम नाही पडणार. 15-20 मिनिटं इथंच बसलं तर आपल्या पाण्याची व्यवस्था होईल.
म्हणून त्यानं मोठा द्रोण लावला आणि जिथं पाणी पडत होतं असं एक एक थेंब त्या झाडाखाली महाराज द्रोण लावला. असं अर्ध्या तासाच्या नंतर द्रोण भरला सुद्धा साहेब. उचलला आणि तोंडाला लावायचा, उंच फांदीवर बसणाऱ्या पोपटानं भरारी मारली आणि याच्या डोण्यावरच येऊन त्या द्रोणावर येऊन पडला महाराज. पोपट फाडला मधातूनच. पाणी सांडल्याच्या नंतर हाती राग आला पोपटाचा. पोपटानं भरारी मारली, पुन्हा तेवढंच उंच जाऊन बसला महाराज. रागच आला होता पण आता नाईलाज होता. पुन्हा गेला, 2 झाडाचे पानं तोडले, पुन्हा द्रोण लावला आणि त्या पाण्याखाली जिथं थेंब पडत होते तिथं पुन्हा द्रोण ठेवलं. अर्ध्या पाऊण तासात पुन्हा त्या ठिकाणी द्रोण भरला. मुखाला द्रोण लावायचा की पुन्हा पोपटानं मगाच्या सारखीच भरारी मारली आणि मारत तो द्रोण सांडला. आता मात्र पाणी सांडल्याच्या नंतर राग आला आणि दगड उचलला खालचा. पोपट वर बसलेला होता. वरच्या पोपटाला रागारागाने त्या ठिकाणी दगड फेकून मारला तर वरचा पोपट पटकन त्या ठिकाणी खाली पडला. वरमीच दगड लागलेला असल्यामुळे पोपट मरून पडला खाली. जवळ गेला, पोपटाचे असे पाय धरले आणि महाराज वर पाहिला. असं जिथं पाणी पडत होतं तिथं पाणी नव्हतं, ते फांदीवरती आजगर झोपलेलं होतं आणि आजगराच्या मुखातली लाळ खाली पडत होती पाण्यासारखी. टप टप टप. महाराज त्यानं 2 वेळा विष पिण्याचा प्रयत्न केला पण ज्या ज्या पोपटानं त्याला विषापासून वाचवलं, जीव कोणाचा घेतला? त्याचाच घेतला. समाजात तुम्हाला रमीपासून वाचवणारे काही पोपट आहेत, ऑनलाईन रमीपासून. तुम्हाला समाजामध्ये त्या ठिकाणी महाराज पत्त्यापासून वाचवणारे काही लोक आहेत, दारूपासून वाचवणारे काही लोक आहेत. तुम्ही हिताचं सांगू लागले की त्याचे जीव घ्याले, त्याला सेवा द्यायला लागली, त्यालाच अभद्र बोलायला लागली. माझी विनंती आहे, या विषापासून जी मंडळी तुम्हाला वाचवा लागली महाराज, अशा माणसाचा बळी घेऊ नका. उलट त्याची शरणागती करून त्याच्या पायावरती डोकं टेकवा, अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी विनंती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा चांगल्याच्या संगतीमध्ये बसण्यासाठी मी माझा प्राणही देण्याकरता तयार आहे. जगामध्ये उद्या ज्यांची जयंती महाराज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची, इतिहासाच्या पाठीवर असा राजा झाला नाही आणि होईल पुढं याची खात्री सुद्धा त्या ठिकाणी आता देता येत नाही. आता काय राजा राहिले आपल्या महाराष्ट्रात, वाटच लागली नाही का? राजकारणाकडे एक नजर टाकली तर असं वाटते की आपण कोणत्या महाराष्ट्रात होतो, कोण्या लोका पुढे आलो. काय लोक होते आपल्या देशातून, काय लोक झाले आपल्या देशात. आपल्या देशाचे पंतप्रधान शास्त्रीजी महाराज नाही का, शास्त्री लालबहादूर शास्त्रीजीच्या जीवनातलं उदाहरण आहे. शास्त्रीजीला पंतप्रधान पदाची नोकरी लागल्याच्या नंतर पद भूषवत असताना 60 रुपये महिना होता, फक्त 60. आता यायनच वाढून घेतलं 3 लाख. आणि महाराज तेच पुन्हा म्हणाला की आम्हाला हे बी पुरत नाही. शास्त्रीजीला 60 रुपये महिना होता. दुर्दैव पहा, एक दिवस त्याचा मित्र त्याच्या घरी आला आणि सांगितलं, शास्त्रीजी माझी पत्नी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि पैसे पाहिजे होते. किती पैसे पाहिजे? शास्त्रीजीने सांगितलं महाराज त्या मित्राने की मला 60 रुपये पाहिजे. शास्त्री, माझ्याकडे 60 रुपये नाही, दवाखान्याचं बिल 60 रुपये झाले, तर 60 रुपये द्या. शास्त्रीजीने सांगितलं माफ करा, माझ्याकडे 60 रुपये नाही. मित्रच महाराज, देशाचा पंतप्रधान म्हणते माझ्याकडे पैसे नाही. ज्या देशाचा पंतप्रधान म्हणत होता माझ्याकडे पैसे नाही, 60 रुपये. पण त्याचे ते बोलणं ऐकलं मित्रच आहेत. घरामध्ये त्याची पत्नी होते महाराज, त्याच्या कानावर तो आवाज गेला आणि त्याने सांगितलं, भाऊजी थांबा. बाहेर आल्या त्या, काय म्हणतात तुमचे मित्र? त्याची पत्नी ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये, 60 रुपये बिल झाले त्याचे, माझ्याकडे 60 रुपये नाहीत. कमला त्याच्या पत्नीचं नाव. महाराज त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाई साहेबांना आतून की काळजी करू नका, माझ्याकडे 60 रुपये तुमच्या मित्राला द्या आणि त्याची अडचण भागवा. बाया अशा कामी काही येतात, माणसं चोरू द्या पैसे, पण अशा कामी त्या ठिकाणी आली पाहिजेत महाराज. त्या बाईनं आपली काटकसर करून त्या ठिकाणी 60 रुपये शिल्लक ठेवले होते. शास्त्रीजीनं पत्नीजवळचे 60 रुपये घेतले आणि महाराज आपल्या मित्राच्या हातावरती दिले. त्याला त्या ठिकाणी आभार मानले शास्त्रीजीचे, वहिनीचे आभार मानले. तो दवाखान्यामध्ये निघून गेला. पण शास्त्रीजीने आपल्या पत्नीकडे पाहिलं, सांगितलं का हो, आपल्या घरामध्ये मी तुम्हाला घर खर्च करण्याकरता 30 रुपये देत होतो आणि तुमच्याकडे तुम्ही मला खर्च सांगितला, घर खर्च आपला 30 रुपये आहे, त्याचे 30 रुपये मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिले, उरले कसे पैसे? पत्नीने सांगितलं, बायाचा स्वभाव जरा काटकसरीत असते आणि म्हणून मी या प्रपंचामध्ये प्रत्येक महिन्यात 5-5 रुपये शिल्लक ठेवून 12 महिने साचून ठेवले, तर माझ्याकडे 60 रुपये द्याले. शास्त्रीजीनं दुसऱ्या दिवशी देशाच्या सरकारला पत्र लिहिलं की माझा घर खर्च 55 रुपयात होते, 5 रुपये पगार कमी करा. अशा देशात राहणारी शास्त्रीजी आणि आता पगार वाढीसाठी त्या ठिकाणी मोर्चे काढणारी आपण कुठं बसतो? आपलं मेळ कुठंच बसत नाही महाराज, कुठंच बसत नाही आपण. काय देश होता आपला आणि काय देश झाला आपला.
अशी स्थिती झाली महाराज आपल्या देशाची. म्हणून सांगण्याचा उद्देश माझा, राजा छत्रपती शिवरायासारखा असे लोक होते आपल्या देशात. नाही, रांझ्याच्या पाटलानं जेव्हा त्या एका महिलेवरती आबरू लुटण्याचा प्रयत्न केला तर जगाचे इतिहास पहिल्यांदा महाराज एन्काउंटर करणारा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. वय किती होतं तेव्हा शिवाजी महाराज? फक्त 20 वर्ष. 20व्या वर्षी सांगितलं पाटलाचा रांझ्याचा पाटील बांधून आणा, आणि 20व्या वर्षी त्या ठिकाणी महाराज पाटील बांधून आणला. छत्रपती शिवराय उभे राहिले. आता ते मिशाई फुटल्या नव्हत्या ना 20व्या वयामध्ये छत्रपती शिवरायाच्या याच्यावरती महाराज. आणि पाहिल्याच्या नंतर रांझ्याचा पाटील गर्वानं म्हणते, कोणीस तू? कोण शिवा? कोण शिवाजी? छत्रपती शिवराय होते महाराज. ते अतिशय बाणा होता त्याचा, कडक बाणा होता. त्याने सांगितलं, राजे आहेत आम्ही, राजे, शिक्षा करा यांना. त्याने सांगितलं, पाटील आहे मी, पाटील, रांझ्याचा पाटील आहे मी, काही साधा नाही कोणी. आणि असे काम मी याच्या अगोदर खूप केलेले. कोण काय केले माझं? महाराज त्याच्या अगोदर त्यांना अशा अनेक स्त्रियांच्या आबरू लुटल्या होत्या. छत्रपती शिवरायाने सांगितलं, जर हे पाप केला असेल तू तर या ठिकाणी याला दंड दिला पाहिजे. तू साधा नाही, याच्या हातपाय तोडा. वयाच्या 20व्या वर्षी राजाच्या पाटलाच्या हातपाय तोडणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. नाही म्हणजे एखाद्या आबलेवरती आक्रमण झाल्याच्या नंतर, बलात्कार झाल्याच्या नंतर महाराज पहिलं एन्काउंटर करणारा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. आपलं शासन त्याला तारखी देते, लोटा येईल पुढे 2-4 लटकवले नसले तर जगात कोणी पाप करणार आहे माझं. 4-5 जणांना जरी शिक्षा दिल्या ना असं काम केल्याच्या नंतर जगात पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. असे छत्रपती शिवराजी महाराजांच्या चरणी सुद्धा विनम्र भावानं या ठिकाणी महाराज नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून, या सर्व पाठीमागच्या वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.